नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील सांगली. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 29 जानेवारी संध्याकाळचे 4:57 झालेले आहेत. तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू. समोर आपल्याला एक ॲनिमेशन पट दिसत असेल. या ॲनिमेशन पटमध्ये आपल्याला संपूर्णपणे दिसून येईल की गेल्या 24 तासामध्ये ढगांची आणि पाण्याची वाफ जी आहे याची परिस्थिती काय होती ती. गेले 2-3 दिवस जे साधारणतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस जो झाला, त्यानंतर परत थंडी पूर्ववत होत आहे. थंडी पूर्ववत होत असताना उत्तरेकडून जे वारे येत आहेत, त्या उत्तरेकडून येणारे वारे म्हणजे नैसर्गिकपणे उत्तरेकडून हिमालयाकडून येणारे जे वारे आहेत, तर त्या वाऱ्यांना एक भरीसभर म्हणजे नव्याने एक पश्चिमी चक्रवात हा आपल्याला जो समोर दिसत आहे, हा पश्चिमी चक्रवात जो आहे, तर तो भला मोठ्या ढगांचा समूह परत एक भारताकडे येत आहे. तो आज किंवा उद्या साधारणतः आपल्या उत्तर भाग म्हणजे राजस्थान असेल, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागामध्ये, दिल्ली, हरियाणा या भागामध्ये तो पोचेल. तर या हा 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 जो पश्चिमी चक्रवात आहे तो या भागामध्ये पोचल्यानंतर परत बऱ्याच ठिकाणी पाऊस, उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि श्रीनगर, हिमालयाचे जे प्रदेश आहेत, श्रीनगर, हिमाचल प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी परत बर्फ पडण्यास सुरुवात होईल. तर यामुळे काय होईल की उत्तरेकडून जे नैसर्गिक वारे येत आहेत ते अजून जरा थंडगार होऊन महाराष्ट्रामध्ये थोडंफार थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबर सध्या तरी महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये बाष्प कमी आहे. आणि जर आपण वाऱ्याचा विचार करायला गेलोत, तर वाऱ्याचा विचार करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची सूचना होती. आपले जे हवामान साक्षरता लोकचळवळ ही जी आपली लोकचळवळ आहे, याचे महत्त्वाचा जो यूट्यूब चॅनल जे आहे, तर ते आपण सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीने हे आपण घंटाकारचं चित्र ऑन करून ठेवावं. घंटाकारचं चित्र ऑन केल्याशिवाय आपल्याला नवीन जो व्हिडिओ प्रसारित झाला आहे त्याच्या सूचना मिळणार नाहीत आणि त्या सूचना मिळाल्याशिवाय आपल्याला समजून येणार नाही की नवीन व्हिडिओ प्रसारित झालेला आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, जे काही 54,000 हे सबस्क्रायबर आपल्या चळवळीचे आहेत, त्यांनी आठवणीने हे घंटाकार चित्र आपण ऑन करून ठेवावं, जेणेकरून आपल्याला पुढील प्रसारित झालेला व्हिडिओ आपल्याला लगेच समजून येईल. माफ करा. तर पुढील आपण टप्प्यामध्ये वाऱ्याचा विचार करणार आहोत. वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येईल, हा जो समोर दिसत असलेला आपल्याला एक एकंदरीत हवेचा जो दाब आहे तो 850 हेक्टोपास्कल आहे. म्हणजे हा दाब जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती असतो, जमिनीपासून 1500 मीटर उंचीवरती असतो. तर या ठिकाणी आपल्याला एक दिसून येईल की वारे जे आहेत ते वारे उत्तरेकडून साधारणतः दक्षिणेकडे, काही प्रमाणामध्ये उत्तरेकडून परत बंगालच्या उपसागराकडे असे वाहत आहेत. आणि एक महत्त्वाची बातमी म्हणजे एक वाऱ्याचं चक्राकार स्थिती जी आहे, ह्याला आपण अँटी सर्क्युलेशन म्हणतो. म्हणजे वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती ही एक अरबी समुद्रामध्ये दिसून येत आहे. याचा थोडाफार परिणाम काय होईल हे नंतर आपण पुढील टप्प्यात, पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्याबरोबर आपण जर जमिनीवरचा विचार करायला गेलो, तर जमिनीवरचा विचार म्हणजे साधारणतः सरफेस लेवलला, जमिनीच्या पृष्ठभागावरती वाऱ्याची स्थिती कशी आहे, तर ती वाऱ्याची चक्राकार स्थिती आपल्याला दिसून येईल की राजस्थानवरती एक वाऱ्याची चक्राकार स्थिती उपलब्ध आहे. ही सर्क्युलर मोशनमध्ये आहे, म्हणजे वादळाची जशी चक्राकार स्थिती असते तशा पद्धतीने ती आहे. तर ही जमिनीवर उपलब्ध असल्याने आणि नव्यानेच पश्चिमी चक्रवात म्हणजे या ठिकाणी असलेला पश्चिमी चक्रवात नव्यानेच ती या ठिकाणी येत असल्याने पुढील काळामध्ये जी थंड वारे जे आहेत, उत्तरेकडून जम्मू काश्मीरमधून जे थंड वारे आहेत ते वारे थोडंफार वेगानं महाराष्ट्रावरती येऊ शकतात आणि थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तर अशा पद्धतीने ही वाऱ्याची एकंदरीत परिस्थिती होती. आपण जर जिल्ह्यानिहाय ढगांची परिस्थिती पाहायला गेलो, तर महाराष्ट्रामधला मधला हा जो भाग आहे, म्हणजे साधारणतः जालना असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बुलढाणा असेल, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, हा जो भाग थोडाफार काळा जो भाग दिसत आहे, या ठिकाणी बऱ्याच अंशी निरभ्र वातावरण आहे. त्यातल्या त्यात आपण जर कोकणाचा विचार करायला गेलोत, तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आहे. आपण जर सह्याद्री पर्वतरांगा पाहिल्या, तर सह्याद्री पर्वतरांगाला लागून जे जिल्हे आणि तालुके आहेत त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यात कोल्हापूर असेल, सांगलीचा बराच भाग असेल, त्यानंतर सातारा असेल, पुणे असेल, अहमदनगरचा जो थोडाफार उत्तरेकडचा भाग आहे आणि अकोले तालुका असेल तो असेल, संगमनेर असेल, नाशिकचा बराच अंशी पश्चिमेकडचा भाग असेल, अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण आहे. सोलापूरचा सुद्धा बराच भाग ढगाळ वातावरण आहे, जळगावसुद्धा ढगाळ वातावरण आहे.
तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण थोडंफार आहे. आणि विदर्भामध्ये आपण गेलो तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याच्यात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो, कारण तिथे थोडंफार जास्त ढगाळ वातावरण आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा होता. यामध्ये आपल्याला पुढील टप्प्यामध्ये आपल्याला एक वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प आपण जे म्हणतो, तर ते आपल्याला पाहता येईल. सध्या तरी पाण्याची वाफ किंवा बाष्प महाराष्ट्रामध्ये थोडंफार उपलब्ध आहे. जे काही पाण्याची वाफ किंवा बाष्प जे येत आहे, तर हा जो ढगांचा समूह आहे, जो इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणाहून म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारा चक्रवात म्हणजे पश्चिमी चक्रवात. तर हा पश्चिमी चक्रवात पूर्णपणे भारताकडे येत आहे. तो आज उद्या कधीही भारताला धडक देऊ शकतो. आणि त्यानंतर राजस्थान म्हणजे वरचे जे दक्षिण उत्तर भारतातले जे राज्य आहेत, गुजरात, मध्य प्रदेश धरून राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब ह्या बऱ्याच राज्यामध्ये वातावरण ढगाळ होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आज संध्याकाळनंतर उद्यापर्यंत होऊ शकतो. त्याबरोबर श्रीनगर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळचा बराच भाग अशा पद्धतीने हे बर्फसुद्धा या ठिकाणी बऱ्याच अंशी पडू शकतं. त्यामुळं ज्या ठिकाणी जर बर्फवृष्टी झाली, तर परत येणारे जे थंड वारे आहेत ते अतिथंड वारे परत जोरदार पद्धतीने वाहू शकतात. कारण राजस्थानवरती बऱ्यापैकी एक वाऱ्याची चक्राकार स्थिती उपलब्ध आहे. ती वाऱ्याची चक्राकार स्थितीची दिशा जी आहे, तर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आहे. अशा पद्धतीनं ते वारे या ठिकाणी चक्राकार स्थित्या उपलब्ध असल्यामुळे येणारे थंड वारे आपसुकच महाराष्ट्राकडे परत ओढले जातात. आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विदर्भातील तापमान हे कमी होऊ शकतं, म्हणजे थंडी विदर्भामध्ये जास्त वाढू शकते. त्याबरोबर नाशिकचा भाग जो आहे, उत्तर महाराष्ट्र नाशिकचा भाग आहे, त्या ठिकाणी थंडी वाढू शकते. तुलनेनं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडी कमी वाढेल, पण थंडी वाढण्याची शक्यता ही जास्त आहे. तर अशा पद्धतीने हा आजचा हवामान अंदाज होता. उद्या पहाटेपर्यंत, उद्या सकाळपर्यंत ह्या पद्धतीनं वातावरण राहील. आणि थोडंफार जो धुकं पडण्याची परिस्थिती आहे, धुकंसुद्धा महाराष्ट्रामध्ये राहील. कारण आता ही जी वाऱ्याची पाण्याची वाफ किंवा एकंदरीत वाऱ्याची दिशा पाहिली, तर पश्चिमी चक्रवातामुळे बरंच बाष्प हे वरून थंड बाष्प हे वरून महाराष्ट्रावरती येत आहे. त्यामुळं थंडीही वाढेल आणि थोडंफार धुकं, दव या गोष्टीसुद्धा वाढण्यामध्ये मदत होईल. तर अशा पद्धतीनं आपण बागेचं जे आहे, एक्सपोर्टच्या ज्या बागा आहेत, निर्यातक्षम ज्या द्राक्ष बागा किंवा डाळिंब बागा आहेत, किंवा एकंदरीत जे तत्सम नगदी पिकं जे आहेत, त्यांना आपण सिंचनाची सुविधा उपलब्ध जर असेल, तर आपण संध्याकाळी बागेला पाणी द्यावं, जेणेकरून तापमान जरी कमी झालं, म्हणजे थंडी जरी वाढली, तरी एकंदरीत जमिनीचं तापमान आणि पिकाच्या शरीराचं तापमान हे नियंत्रित राहू शकतं. त्यामुळं मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की एक महत्त्वाची जी मला नम्र विनंती करायची आहे, त्यामध्ये ती अशीच की आपल्याकडं बागेला पाणी देण्याची सुविधा उपलब्ध असेल, सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल, तर आपण संध्याकाळच्या वेळेला बागेला पाणी द्यावं, जेणेकरून आपल्या जमिनीचं तापमान आणि एकंदरीत पिकाच्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहील. आणि नियंत्रणात राहिल्यानंतर पिकांची वाढ खोटणार नाही. पिकांची वाढ त्या पद्धतीनं थोडंफार पद्धतीने ती चालू राहील. अशा पद्धतीने पिकं सुदृढ राहतील. पीक जर कमकुवत झालं नसेल, तर ते रोग किडींना बळी पडत नाही. तर पीक पूर्णपणे सुदृढ अवस्थेत ठेवण्याचं आपल्या हातात आहे. त्यामुळे सर्वांनी शक्य असेल त्यांनी सर्वांनी संध्याकाळच्या वेळेला बागेला आणि आपल्या एकंदरीत पिकाला पाणी द्यावं, ही नम्र विनंती. धन्यवाद.